आज तुम्ही मोबाईल उघडला असेल, न्यूज पाहिली असेल किंवा कोणाकडून ऐकलं असेल की महाराष्ट्रात काही ठिकाणी JCBनं घरं पाडली जात आहेत. आणि हे ऐकताच तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की आपलं घर सुरक्षित आहे ना, आपल्याकडे सगळे कागद आहेत ना, आपण काही चूक केली आहे का? मित्रांनो, आजचा हा विषय खूप गंभीर आहे, कारण याचा थेट संबंध तुमच्या घराशी, तुमच्या कुटुंबाशी आणि तुमच्या आयुष्यभराच्या कमाईशी आहे. सरकारनं घरांच्या बांधकामासंदर्भात एक नवीन कायदा लागू केला आहे आणि या कायद्याअंतर्गत काही ठराविक नियम न पाळल्यास घरांवर थेट कारवाई केली जाणार आहे. काही ठिकाणी ही कारवाई सुरूही झाली आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कदाचित या व्हिडिओमधली एक माहिती तुमचं घर वाचवू शकते. मित्रांनो, पूर्वी काय होतं, गावाकडे थोडी जमीन घेतली, शेतजमीन असो किंवा गावठाणाजवळची जमीन असो, त्यावर छोटंसं घर बांधलं की लोक निर्धास्त राहायचे. कुणी विचारायचं नाही, कुणी थांबवायचंही नाही. पण आता काळ बदलला आहे, नियम बदलले आहेत आणि सरकार आता सगळ्या गोष्टी डिजिटल रेकॉर्डमध्ये आणत आहे. प्रत्येक जमिनीचा प्रकार, प्रत्येक बांधकामाची माहिती सरकारकडे उपलब्ध होत आहे आणि त्यामुळेच आता जे बांधकाम नियम बाह्य आहे त्यावर कारवाई सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश घरे ग्रामीण भागात आहेत, निमशहरी भागात आहेत किंवा थेट शेतजमिनीवर बांधलेली आहेत आणि याच घरांबाबत सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारनं एक सर्वे केला आणि या सर्वेमध्ये असे आढळले की मोठ्या प्रमाणावर लोकांनी दोन अत्यंत महत्त्वाचे नियम पाळलेले नाहीत आणि या दोन नियमांमुळे आता लाखो लोकांची घरे धोक्यात आली आहेत. पहिला नियम म्हणजे जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि दुसरा नियम म्हणजे त्या जमिनीवर बांधलेल्या घराचा आकार, म्हणजेच लांबी, रुंदी आणि एकूण क्षेत्रफळ. मित्रांनो, आता थोडं मागे जाऊया. समजा एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतात स्वतःसाठी घर बांधलं किंवा एखाद्या शहरात राहणाऱ्या व्यक्तीनं गावाकडे 2 गुंठे शेतजमीन घेतली आणि त्यावर फार्म हाऊस सारखं घर बांधलं, तर कागदोपत्री ती जमीन अजूनही शेतीचीच असते, म्हणजे ती नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिगर शेती जमिनीत रूपांतरित केलेली नसते. आणि कायद्यानं पाहिलं तर शेती जमिनीवर थेट निवासी घर बांधणं चुकीचं आहे. सरकारनं हे नियम वर्षांपूर्वीच बनवले होते, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. आता मात्र ही अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि म्हणूनच लोकांच्या घरांवर बुलडोझर चालताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं, आम्हाला माहितीच नव्हतं. पण कायद्याच्या नजरेत अज्ञान हा बचाव ठरत नाही. म्हणूनच आज तुम्हाला ही सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहिला मोठा नियम म्हणजे तुमची जमीन NA आहे का नाही, म्हणजेच बिगर शेती आहे का नाही. जर तुमच्या घराचा प्लॉट अजूनही शेतजमीन म्हणून नोंदणीकृत असेल आणि तुम्ही त्यावर घर बांधले असेल तर ते बांधकाम तांत्रिकदृष्ट्या अनधिकृत ठरते. दुसरा नियम म्हणजे घराचे क्षेत्रफळ. सरकारनं आता ठरवून दिलं आहे की शेतजमिनीवर स्वतःच्या वापरासाठी मर्यादित आकाराचं घर असेल तर काही अटींवर ते चालू शकतं. पण जर घर खूप मोठं असेल, बंगला टाईप असेल किंवा नियमांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचं असेल तर त्यावर कारवाई होऊ शकते. म्हणजेच आता फक्त घर आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, तर ते किती मोठं आहे, कुठे बांधलेलं आहे आणि कोणत्या जमिनीवर बांधलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सरकारचं म्हणणं असं आहे की शेती जमिनीचा वापर शेतीसाठीच व्हायला हवा, निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी नाही. आणि जर कुणी शेती जमिनीचा वापर घरासाठी करायचा असेल तर आधी ती जमीन कायदेशीररित्या बिगर शेतीमध्ये रूपांतरित करणं आवश्यक आहे. आता या सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं घर लहान आहे त्यामुळे काही होणार नाही. पण इथे मुद्दा लहान किंवा मोठा घराचा नाही, तर मुद्दा आहे नियमांच्या चौकटीत घर बसतं का नाही. म्हणूनच पुढच्या भागात आपण नेमकं समजून घेणार आहोत की सरकारनं घराच्या लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळाबाबत कोणते निकष ठरवले आहेत, कोणत्या घरांना सूट मिळू शकते आणि कोणती घरे थेट धोक्यात आहेत. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता आपण त्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे घराच्या आकाराचा नियम. सरकारनं आता FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स आणि क्षेत्रफळाच्या मर्यादा ठरवल्या आहेत. साध्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे किती जमीन आहे आणि त्या जमिनीवर तुम्ही किती मोठं घर बांधू शकता याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जर तुमची शेतजमीन साधारण 1 एकर ते 1.5 एकरच्या दरम्यान असेल तर त्या जमिनीवर तुम्ही सुमारे 150 चौरस मीटर म्हणजे जवळपास 1600 चौरस फुटांपर्यंतचं घर बांधू शकता. यापेक्षा मोठं घर असेल तर ते नियम बाह्य ठरू शकतं. आणि जर तुमची शेतजमीन 1.5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुमारे 4300 चौरस फुटांपर्यंत बांधकाम करण्याची परवानगी असू शकते. पण इथेही अट आहे की हे घर स्वतःच्या वापरासाठी असायला हवं, व्यावसायिक वापरासाठी नाही.
आता समस्या कुठे निर्माण होते? अनेक लोकांनी गावात किंवा शेतात फक्त 1 गुंठा किंवा 2 गुंठे जमीन घेतली आणि त्यावर मोठं पक्कं घर बांधलं. हे बांधकाम कायद्याच्या चौकटीत बसत नाही, कारण एक तर जमीन एने नाही आणि दुसरं म्हणजे घराचं क्षेत्रफळ परवानगीपेक्षा जास्त आहे. अशा घरांवरच सध्या कारवाईची शक्यता जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल की मग उपाय काय? उपाय एकच आहे, तुमची जमीन आणि तुमचं घर कायदेशीर कागदपत्रांमध्ये बसतं का नाही हे तपासणं. सर्वात आधी तुमच्या प्लॉटचा उतारा, 7/12, प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत प्रमाणपत्र तपासा. त्यावर जमिनीचा प्रकार काय आहे हे पहा. जर त्यावर शेती जमीन असं लिहिलं असेल तर तुम्हाला तातडीने त्या जमिनीचा बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. सरकारने आता ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. BPMS म्हणजे बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी आर्किटेक्ट किंवा अधिकृत अभियंत्याची मदत घ्यावी लागते. दुसरं म्हणजे तुमच्या घराचा नकाशा आणि क्षेत्रफळ तपासा. तुमचं घर परवानगीपेक्षा जास्त मोठं आहे का? जर असेल तर भविष्यात अडचण येऊ शकते. मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घ्या. सरकारचा उद्देश सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त करणं नाही, तर जमिनीचा गैरवापर थांबवणं आहे. पण तरीही नियम मोडले असतील तर कारवाई होऊ शकते. म्हणूनच वेळेत पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक म्हणतात की आमचं घर 10 वर्षांपासून आहे, 20 वर्षांपासून आहे, मग आता कसं काय पाडतील? पण कायद्याला वयाचं बंधन नसतं. जर बांधकाम अनधिकृत असेल तर कधीही नोटीस येऊ शकते. म्हणूनच आज सावध होणं गरजेचं आहे. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कोणत्या लोकांची घरे तुलनेने सुरक्षित असू शकतात, कोणत्या लोकांना जास्त धोका आहे आणि तुम्ही आजच काय पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून उद्या JCB तुमच्या घरासमोर येऊ नये. मित्रांनो, आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचं घर सुरक्षित कसं करायचं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाबरून जाण्याऐवजी माहितीपूर्ण निर्णय घ्या. तुमची जमीन NA आहे का नाही हे आजच तपासा. जर नसेल तर स्थानिक तहसील कार्यालयात किंवा अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्या आणि NA करण्याची प्रक्रिया सुरू करा. दुसरी गोष्ट म्हणजे घराचा नकाशा आणि बांधकाम परवानगी आहे का ते तपासा. जर कधीच परवानगी घेतली नसेल तर तज्ज्ञ व्यक्तीशी सल्ला घ्या. काही प्रकरणांमध्ये दंड भरून किंवा नियमितीकरण करून बांधकाम कायदेशीर करता येऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यात घर बांधण्याचा विचार करत असाल तर आधी सगळी कागदपत्रे क्लिअर करा. जमीन बिगर शेती आहे का? लेआउट मंजूर आहे का? बांधकाम परवानगी आहे का? हे सगळं तपासल्याशिवाय एक वीटही रचू नका. कारण एकदा घर उभं राहिलं की ते पाडताना फक्त भिंतीच नाही तर स्वप्नही कोसळतात. अनेक लोकांनी आयुष्यभराची कमाई घरासाठी खर्च केलेली असते. काहींनी कर्ज काढलेलं असतं. अशा वेळी घरावर कारवाई झाली तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच आजचा हा इशारा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सरकारने लागू केलेले नियम भीती पसरवण्यासाठी नाहीत तर शिस्त आणण्यासाठी आहेत. पण त्याचा फटका बसू नये यासाठी तुम्हाला जागरूक राहावं लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या परिसरात अनेक घरे अशाच प्रकारे बांधलेली आहेत तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमच्यामुळे एखाद्याचं घर वाचू शकतं. आणि शेवटी एवढंच सांगतो की आज माहिती घेतली तर उद्या पश्चाताप करावा लागणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी आणखी एक मोठी माहिती घेऊन येणार आहोत जी थेट तुमच्या आयुष्याशी संबंधित असेल. धन्यवाद.